अकोला महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रिया गुरुवारी पार पडणार असून महानगरपालिका प्रशासनाने यासाठी पूर्ण तयारी केली आहे। अकोला शहरातील एकूण 630 मतदान केंद्रावर मतदान पार पडेल आणि 5,50,000हून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत। निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही मतदान केंद्रावर ठेवण्यात आला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मधु कसबे यांनी। राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका उद्या होणार आहेत। त्यामध्ये अकोला महानगरपालिकेचाही समावेश आहे। अकोला महानगरपालिकेच्या 80 जागांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिका प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण तयारी केली आहे। शहरातील सर्व प्रभागामध्ये मतदान शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावे यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे। महापालिका हद्दीत अनेक मतदान केंद्रे आणि पोलिंग बूथ तयार करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। निवडणूक कर्मचारी मतपेट्या, ईव्हीएम, कागदपत्रे आणि इतर साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना होताना दिसत आहेत। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक कर्मचारी, पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा आणि अग्निशमन विभाग सज्ज ठेवण्यात आला आहे। संवेदनशील मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। उद्या सकाळी मतदान प्रक्रिया पार पडण्यात असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। कॅमेरामन संजय चक्रनारायणसह मी मधु कसबे, UCN न्यूज, अकोला।